नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सुभाषनगर येथे मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 2 किलो 300 ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सुभाषनगर परिसरातून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 2 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव सीताराम शिंदे, वय वर्ष 40, राहणार बेवणूर, तालुका जत, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुभाषनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना एक इसम पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गांजा घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी पंचासमक्ष त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी संशयित आरोपी महादेव शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पुठ्ठ्याचा बॉक्स उघडला असता गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष 57,625 रुपये किमतीचा एकूण 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे महादेव शिंदे याच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, अमोल ढोले, हेड कॉन्स्टेबल रावसाहेब सुतार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देशमुख, दीपाली केंद्रे, स्वप्नील भोसले आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र शिंदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.